10वी मध्ये विज्ञान भाग 2 या भागामधला प्रकरण 5वे हरित ऊर्जेच्या दिशेने या प्रकरणाचा अभ्यास आज आपण करणार आहे। या ठिकाणी हरित ऊर्जेच्या दिशेने म्हणजे या प्रकरणामध्ये आपण ऊर्जा कशी तयार होते आणि ऊर्जा तयार झालेली ऊर्जा ही पर्यावरण स्नेही आहे का हे पाहण्यासाठी आपण या ऊर्जेचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहे। हरित ऊर्जेच्या दिशेने हे 5वं प्रकरण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 या मध्ये आहे आणि याचा आपण आज अभ्यास करणार आहे। सुरुवातीला ऊर्जा म्हणजे काय? आता ऊर्जा ही दैनंदिन जीवनामध्ये दररोज लागणारी आपल्याला बाब आहे। आपण दररोज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ऊर्जेचा वापर करतो। काही ठिकाणी यांत्रिक ऊर्जेचा वापर करतो, काही ठिकाणी प्रकाश ऊर्जेचा वापर करतो, काही ठिकाणी औष्णिक ऊर्जेचा वापर करतो। म्हणजे आपण कोणत्या ना कोणत्या तरी ऊर्जेचा वापर दररोज करत असतो आणि म्हणून ऊर्जा ही फार महत्त्वाची आहे। ऊर्जा असेल तर कार्यसिद्धी होते आणि म्हणून ऊर्जा हरित ऊर्जेच्या दिशेने या ठिकाणी आपण जे काही ऊर्जा तयार करणार आहे त्याच्यामध्ये औष्णिक ऊर्जा निर्मिती, त्यानंतर अणु ऊर्जा निर्मिती, त्यानंतर जलविद्युत ऊर्जा निर्मिती आणि या सर्व ऊर्जा निर्मिती आपण या प्रकरणामध्ये सविस्तरपणे पाहणार आहे। आणि आपण या ठिकाणी सुरुवातीला आपण पाहणार आहे ऊर्जा म्हणजे काय आणि ही ऊर्जा आपल्या तयार करता येते का? तर आपण पाहिलं सर्वसाधारणपणे तर ऊर्जा ही निर्माणही करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही, मात्र एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेमध्ये आपल्याला करता येतं। म्हणजे या ठिकाणी ऊर्जा रूपांतरण आपण करू शकतो। उदाहरणार्थ विद्युत ऊर्जेचे रूपांतर औष्णिक ऊर्जेमध्ये होणे म्हणजे आपण आपल्या दैनंदिन जीवनातील आपल्या घरी आपण जी इस्त्री वापरतो ही इस्त्री म्हणजे ऊर्जा रूपांतराचं उदाहरण आहे। विद्युत ऊर्जेचं रूपांतर औष्णिक ऊर्जेमध्ये करणे, विद्युत ऊर्जेचं रूपांतर गतिज ऊर्जेमध्ये करणे, विद्युत ऊर्जेचं रूपांतर प्रकाश ऊर्जेमध्ये करणे म्हणजे या स्वरूपाच्या ऊर्जा आपण या दैनंदिन जीवनामध्ये आपण वापर करत असतो। तर सर्वसाधारणपणे आपण जर पाहिलं तर पदार्थामध्ये असलेली कार्य करण्याची क्षमता, कोणत्याही पदार्थामध्ये ऊर्जा अंतर्भूत असते। मग ही ऊर्जा कशी ठरवली जाते तर त्या पदार्थामध्ये कार्य करण्याची क्षमता म्हणजेच ऊर्जा आणि ही ऊर्जा आपण या ठिकाणी पाहतोय। ही ऊर्जा आपल्याला आवश्यक आहे आणि आपल्या ऊर्जेशिवाय आपल्याला कोणतंही कार्य करता येत नाही। मग अशी ही जी ऊर्जा आहे या ऊर्जेचे 2 प्रकार आहेत। एक स्थितीज ऊर्जा। स्थितीज ऊर्जा म्हणजे एका ठिकाणी साठवलेली ऊर्जा असते। उदाहरणार्थ ताणलेला धनुष्यबाण किंवा धरणामध्ये साठवलेलं पाणी, उंचावर साठवलेलं पाणी ज्या वेळेला स्थितीज ऊर्जेमध्ये असतं त्यावेळेला त्याचं रूपांतर गतिज ऊर्जेमध्ये होतं। म्हणजे या ठिकाणी दुसरी ऊर्जा जी आहे ती गतिज ऊर्जा आहे। म्हणजे ऊर्जेचे 2 प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि आपण जर ऊर्जेची रूपं बघितली तर विविध प्रकारची रूपं आपल्याला पाहायला मिळतात। ऊर्जेची विविध रूपं आहेत। त्याच्यामध्ये उष्णता ऊर्जा आहे, प्रकाश ऊर्जा आहे, सौर ऊर्जा आहे, रासायनिक ऊर्जा आहे, अणु ऊर्जा आहे, यांत्रिक ऊर्जा आहे,
असे विविध प्रकारच्या ऊर्जा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कायमस्वरूपी वापरत असतो. आणि मग या ऊर्जेचा वापर करून आपल्या दैनंदिन जीवनामधल्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, जे कार्य आहे, ते आपण पार पाडत असतो. तर ऊर्जा याच्यानंतर आपण जर बघितलं तर विद्युत ऊर्जा निर्मिती कोणत्या तत्वानं केली जाते, विद्युत ऊर्जा निर्मिती कशी केली जाते. आता विद्युत ऊर्जा निर्मिती करण्यासाठी मायकेल फॅरेडे या शास्त्रज्ञाने शोधलेलं चुंबकीय प्रवर्तन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या तत्वाचा वापर करून ऊर्जा निर्मिती केली आहे. आता या ठिकाणी विद्युत निर्मिती केंद्रामध्ये ऊर्जा तयार करण्यासाठी आपण चुंबकीय प्रवर्तन या तत्वाचा उपयोग करणार आहे. मग हे चुंबकीय प्रवर्तन म्हणजे काय, याची माहिती आपण थोडक्यात घेऊया. चुंबकीय प्रवर्तन म्हणजे या ठिकाणी चुंबकीय प्रवर्तनाचा वापर करून वाहकाच्या सभोवताली चुंबकीय क्षेत्र बदलते आणि वाहकामध्ये विभवांतर निर्माण होते. विद्युत वाहक तारेच्या सभोवताली चुंबकीय क्षेत्र बदलते आणि चुंबकीय क्षेत्र बदलल्यामुळं त्या ठिकाणी विद्युत ऊर्जा निर्मिती होते, म्हणजे विभवांतर निर्माण होते. मग विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र आपण दोन प्रकारे बदलू शकतो. म्हणजे एक, विद्युत वाहक तार स्थिर असेल तर आणि चुंबक फिरता ठेवला तर, आणि असेल आणि विद्युत वाहक तार फिरती असेल तरी विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलते. आणि या तत्वावर आधारित विद्युत निर्मिती केली जाते. आणि हे जे तत्व ज्यामध्ये वापरलं जातं त्याला आपण या ठिकाणी म्हणतो विद्युत जनित्र, म्हणजे इलेक्ट्रिक जनरेटर या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि म्हणजे विद्युत वाहक तारेमध्ये विभवांतर निर्माण होऊ शकते आणि या तत्वावर आधारित विद्युत निर्मिती करणाऱ्या यंत्राला विद्युत जनित्र असे म्हणतात. आणि हे विद्युत जनित्र आपण त्याची माहिती या ठिकाणी घेणार आहे. तर विद्युत निर्मिती करण्यासाठी मायकेल फॅरेडे या तत्वाचा वापर केलेला आहे आणि ते तत्व म्हणजे या ठिकाणी चुंबकीय प्रवर्तन. प्रवर्तनाने चुंबकत्व निर्माण करता येते या तत्वाचा वापर या ठिकाणी केलेला आहे. आपण आता या ठिकाणी टर्बाईन या ठिकाणी दाखवलेलं आहे, वाफेवर चालणारं टर्बाईन. हे जे टर्बाईन आहे या टर्बाईन मध्ये त्याला पाती आहे, अशी गोल अशी पाती आहे चाकासारखी, आणि हे चाक आहे आणि याची दिशा या पद्धतीने आहे, असे फिरत असतं. हा अक्षीय दांडा आहे आणि या ठिकाणी पोकळ नळी आहे, अशी पोकळ नळी आहे आणि या नळीमधून उच्च वेगाने वाफ सोडली जाते, तप्त वाफ. उच्च वेगाने तप्त वाफ याच्यावर सोडली जाते, पात्यावर सोडली जाते आणि ही पाती अशी फिरतात. पाती फिरली की हे जो दांडा आहे तो आपण जर विद्युत जनित्राला जर जोडला तर या ठिकाणी हे विद्युत जनित्र आहे. आणि हे जे दांडा या विद्युत जनित्राला जोडल्यानंतर आतला चुंबक जो आहे, विद्युत चुंबक जो आहे तो फिरतो आणि तो फिरल्यामुळं हे जे वाहक आहे या वाहकामध्ये विभवांतर तयार होतो. विभवांतर तयार होतं म्हणजे विद्युत निर्मिती होते आणि ही विद्युत निर्मिती या तारामधून आपण साठवू शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं हे जे टर्बाईन आहे हे टर्बाईन वाफेनं फिरवलं जातं. आपण या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राची माहिती मिळवतोय आणि औष्णिक निर्मिती विद्युत निर्मिती केंद्रामध्ये हे तत्व वापरलं जातं. हे जे टर्बाईन, त्या टर्बाईननं जनित्र फिरवली जातात आणि जनित्र फिरल्यामुळं त्या वाहकामध्ये विभवांतर तयार होतं आणि हे तयार झालेल्या विभवांतराचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होतं. म्हणजे अशा पद्धतीचं या ठिकाणी हे टर्बाईन फिरवलं जातं, ते वाफेनं फिरवलं जातं. तप्त वाफ या पात्यावर सोडली जाते आणि त्यामुळे हे टर्बाईन
असे वेगाने फिरतात. टर्बाईन हे जनित्राला जोडलं जातं आणि जनित्रही फिरतात आणि जनित्र फिरलं की विद्युत निर्मिती होते. तर आता ही विद्युत निर्मिती कशी होते आपण जर या ठिकाणी पाहिलं तर याचा प्रवाह आकृती आपण या ठिकाणी बघूया. म्हणजे याचा क्रम कसा आहे विद्युत निर्मिती तयार होण्याचा क्रम. तर सुरुवातीला जे आहे ते टर्बाईन फिरवण्यासाठी लागणारं इंधन. आता या ठिकाणी आपण जे वापरणार आहे टर्बाईन फिरवण्यासाठी जे इंधन लागणार आहे, वाफ तयार करण्यासाठी जे इंधन लागणार आहे ते म्हणजे कोळसा वापरणार आहे. म्हणजे या ठिकाणी कोळसा आपण या ठिकाणी वापरणार आहे. त्याच्यानंतर हे जे टर्बाईन फिरवणारे जे आहे ही जी वाफ आहे ही टर्बाईनवर सोडली जाते. टर्बाईनवर सोडली जाते आणि ही टर्बाईन जी आहे ते आपण पुन्हा कशाला जोडणार आहे, जनित्राला जोडणार आहे. आपण टर्बाईन त्या ठिकाणी जनित्राला जोडणार आहे आणि ह्या जनित्रापासून आपल्याला काय मिळणार आहे तर विद्युत ऊर्जा. तर अशा पद्धतीची ही प्रवाह आकृती. ही प्रवाह आकृती इथं इंधन आहे. इंधन आपण या ठिकाणी दगडी कोळसा वापरलेला आहे. या ठिकाणी हे टर्बाईन आहे. हे टर्बाईन या ठिकाणी फिरतायत आणि हे टर्बाईन जनित्राला जोडल्यानंतर जनित्रामधले जे चुंबक आहे विद्युत चुंबक तो फिरतो आणि त्याच्यापासून विद्युत ऊर्जा तयार होते. आपण आता ही विद्युत ऊर्जा जी तयार होते हे कशी तयार होते यासाठी आपण एक आराखडा प्रारूप बघूया आणि या आराखड्यानुसार विद्युत ऊर्जा निर्मिती औष्णिक विद्युत ऊर्जा निर्मिती कशी होते तो आपण या ठिकाणी बघूया. तर या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात ऊर्जेचं रूपांतरण कसं होतं असं वळीनं आपण या ठिकाणी पाहू. तर सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला इथं बॉयलर दाखवलेलं आहे. या बॉयलर मध्ये इंधन वापरलेलं आहे. हे इंधन आहे दगडी कोळसा म्हणजे कोळसा. आता कोळसा जाळल्यामुळं हवेचा झोत या ठिकाणी सोडलेला आहे कारण का हवा ही ज्वलनाला मदत करते आणि त्यामुळं या ठिकाणी हे इंधन जाळलं जातं बॉयलरमध्ये आणि हे इंधन याच्यामध्ये पाणी आहे आणि या पाण्याचं उच्च तप्त वाफ तयार होते. पाण्याची वाफ तयार होते आणि ही वाफ या टर्बाईनवर सोडली जाते. इथं टर्बाईन आहे आणि आपण टर्बाईन मगाशी बघितलेलं आहे. या पद्धतीचं टर्बाईन असते. याला पाती असतात. तप्त वाफ या पात्यावर सोडली जाते आणि ही टर्बाईन या ठिकाणी जोरात गतीनं फिरतात आणि हे फिरलेलं टर्बाईन जे आहे हे टर्बाईन इथं जनित्राला जोडलेलं आहे. इथं जनित्र आहे आणि ही जनित्र या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. या पद्धतीचं जनित्र असते आणि इथं फिरणारा चुंबक आहे. याच्यासोबत आली ही वाहक तार आहे आणि या वाहक तारेमध्ये विभवांतर तयार होतं. म्हणजे टर्बाईन फिरली की टर्बाईन जनित्राला जोडल्यानंतर जनित्र फिरतात आणि जनित्र फिरल्यानंतर हे या ठिकाणी विभवांतर तयार होतं. इथं विद्युत निर्मिती तयार होते आणि ही विद्युत निर्मिती आपण आपल्या याच्यामध्ये वापरतो. आता या ठिकाणी ही जी वाफ आहे ह्याची तप्त वाफ असते. ही वाफ अतितप्त असते आणि मग या ठिकाणी इथं कुलिंग टॉवरचा वापर केलेला आहे. हे कुलिंग टॉवर मध्ये काय केलं जातं तर कुलिंग टॉवर मध्ये या ठिकाणी जे गरम वाफ जे आहे त्याचं संगणन केलं जातं. आता संगणन म्हणजे काय, संगणन म्हणजे वायुरूप अवस्थेचं रूपांतर द्रवरूप अवस्थेमध्ये करणं म्हणजे संगणन. म्हणजे या ठिकाणी जी तप्त वाफ जी आहे ही वाफ कुलिंग टॉवर मध्ये थंड केली जाते आणि त्यावेळेला तप्त वायू जो आहे बाष्प आणि उष्ण हवा ही कुलिंग टॉवर मधून बाहेर सोडली जाते वातावरणामध्ये आणि हे जे गार झालेलं जे आहे त्याचं वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये होतं आणि हे पाणी पुन्हा या ठिकाणी बॉयलरमध्ये आणलेलं आहे. म्हणजे पाणी पुन्हा आपण या ठिकाणी बॉयलरमध्ये वापरतो. पुन्हा त्याची वाफ तयार होते. पुन्हा ही वाफ टर्बाईनवर सोडली जाते आणि ही टर्बाईन जनित्राला जोडली जातात आणि या जनित्रापासून विद्युत ऊर्जा निर्मिती होते. म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी हा आराखडा आहे. आता या ठिकाणी कोळसा जाळल्यानंतर या ठिकाणी जे काही वायू तयार होत आहेत ते वायू या ठिकाणी आपण जर पाहिलं
तर याची मनोऱ्यामधून बाहेर सोडले जातात, वातावरणामध्ये सोडले जातात आणि या वातावरणामध्ये सोडल्यानंतर या वायूमध्ये बरेचसेच विषारी वायू आपल्याला पाहायला मिळतात. मग त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, नायट्रोजन डायऑक्साईड आहे आणि अशा पद्धतीनं हे वातावरणामध्ये जातात. काही कण, कोळशाचे कण सुद्धा वातावरणामध्ये जातात आणि त्यामुळं औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातून ऊर्जा निर्मिती जी आहे ही वातावरणाचं नुकसान थोडंसं होऊ शकतं आणि या पद्धतीनं हा आराखडा आहे, ऊर्जा रूपांतरणाचा आराखडा आहे. तर अशा पद्धतीने आहे. तर आता या ठिकाणी कोळसा इथं रासायनिक ऊर्जा असं का म्हटलेलं आहे, आपल्याला इथे या ठिकाणी प्रश्न आहे. कोळशातील ऊर्जेला रासायनिक ऊर्जा का म्हटलेलं आहे? आम्हाला या ठिकाणी कोळशामध्ये जे बंध तयार झालेले आहेत ते रासायनिक बंध आहेत आणि या रासायनिक बंधामध्ये ऊर्जा आहे आणि ज्यावेळेला कोळसा आपण जाळतो त्यावेळेला ज्वलनातून औष्णिक ऊर्जा तयार होते, उष्णता ऊर्जा तयार होते आणि ही उष्णता ऊर्जा पाण्याला मिळाल्यामुळं पाण्याची वाफ होते आणि मग वाफ का वापरतात? या ठिकाणी दुसरा प्रश्न आपल्याला विचारलाय, टर्बाईन फिरवण्यासाठी वाफ का वापरतात? कारण या ठिकाणी वाफ तयार झाल्यानंतर ही टर्बाईन मध्ये येते, जनित्रामध्ये येते आणि जनित्रामधून फिरल्यानंतर विद्युत निर्मिती होते आणि विद्युत निर्मिती झाल्यानंतर कुलिंग टॉवर मध्ये वाफेचं रूपांतर द्रव अवस्थेमध्ये पुन्हा पाण्यामध्ये केलं जातं आणि पुन्हा हे पाणी आपण या बॉयलर मध्ये वापरू शकतो आणि म्हणून या ठिकाणी टर्बाईन फिरवण्यासाठी वाफ वापरली जाते. तर अशा पद्धतीचा हा आपल्याला आराखडा आहे. आता याची प्रवाह आकृती कशी आहे आपण बघूया. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये विद्युत ऊर्जा कशी तयार होते याचा प्रवाह आकृती आपण या ठिकाणी पाहूया. सुरुवातीला इंधन जे आहे ते दगडी कोळसा आपण वापरलेला आहे. त्याच्यानंतर हे इंधनातून औष्णिक ऊर्जा तयार होते आणि ही औष्णिक ऊर्जेचा वापर करून या ठिकाणी बॉयलरमध्ये वाफ तयार केली जाते, पाण्यापासून वाफ तयार केली जाते आणि या वाफेचं पुन्हा टर्बाईन फिरवले जाते. वाफ ही गतीज ऊर्जेमध्ये होते आणि ही वाफ टर्बाईनवर सोडल्यानंतर ही टर्बाईन फिरतात आणि टर्बाईन फिरल्यानंतर हे टर्बाईन पुन्हा आपण या ठिकाणी जनित्राला जोडणार आहे आणि हे जनित्र त्याच्यामध्ये असणारा जो चुंबक आहे, विद्युत चुंबक, तो फिरतो आणि याच्यापासून आपल्याला विद्युत निर्मिती होते, ऊर्जा निर्मिती होते आणि ही विद्युत ऊर्जा या ठिकाणी तयार झालेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी या प्रवाहाकृती मार्फत औष्णिक ऊर्जेवर विद्युत ऊर्जा कशी तयार केली जाते त्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आता या ठिकाणी हा एक मुद्दा आहे की जी वाफ झालेली आहे त्या वाफेचं रूपांतर पुन्हा पाण्यामध्ये करण्याची यंत्रणा म्हणजे आपण याला म्हणतो कुलिंग टॉवर. मग असे आपण बघितले आणि म्हणजे या ठिकाणी संघनन करणारी यंत्रणा म्हणजे वाफेचं रूपांतर पुन्हा पाण्यामध्ये करणारी यंत्रणा आणि ही यंत्रणा पुन्हा या ठिकाणी आपल्याला वर जोडलेली आहे आणि पुन्हा त्याचा बॉयलरमध्ये त्याचा वापर केला जातो पाणी. तर अशा पद्धतीनं हा प्रवाह आकृती आहे. त्याच्यानंतर ऊर्जा रूपांतरण कसं होतं, विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये ऊर्जेचं रूपांतर कसं होतं हे आपण या ठिकाणी आता पाहणार आहे. त्याची एक प्रवाह आकृती आपण या ठिकाणी पाहणार आहे. सुरुवातीला कोळशामध्ये असलेली रासायनिक ऊर्जेचं रूपांतर औष्णिक ऊर्जेमध्ये होतं. बघा या ठिकाणी ही जी कोळसा आहे ते कोळसा जाळल्यामुळं त्या कोळशापासून आपल्याला औष्णिक ऊर्जा निर्मिती होते म्हणजे औष्णिक ऊर्जा मिळते. औष्णिक ऊर्जा म्हणजे उष्णता आणि ही उष्णता या ठिकाणी या उष्णतेचा वापर करून आपण वाफेतील गतीज ऊर्जा तयार करतो. म्हणजे पाणी तापवल्यानंतर पाण्याची वाफ तयार होते आणि त्या वाफेमध्ये असणारी जी काही गतीज ऊर्जा आहे त्याच्यामध्ये रूपांतर होतं आणि या गतीज ऊर्जेचं रूपांतर पुन्हा टर्बाईन मध्ये गतीज ऊर्जेमध्ये रूपांतर होतं आणि पुन्हा त्या वाफेवर ही टर्बाईन फिरवली जातात आणि
टर्बाईन फिरवल्यानंतर हे टर्बाईन जे आहे, हे टर्बाईन जनरेटरला जोडल्यानंतर त्याचं पुन्हा विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर होतं. म्हणजे अशा पद्धतीनं ऊर्जेचं रूपांतरण आहे. ऊर्जा अक्षय आहे, ऊर्जा नष्ट करता येत नाही, ऊर्जा निर्मिती करता येत नाही, मात्र एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेमध्ये आपल्याला करता येईल. म्हणजे या ठिकाणी कोळशामध्ये असणारी जी रासायनिक ऊर्जा आहे, या रासायनिक ऊर्जेचा वापर करून आपण विद्युत ऊर्जा रूपांतरित केलेली आहे. आणि ही विद्युत ऊर्जा रूपांतरित केलेली ऊर्जा दैनंदिन जीवनामध्ये आपण वापरत असतो, विविध कार्यासाठी वापरतो. आणि म्हणून इथं या ठिकाणी ऊर्जेचं रूपांतरण झालेलं आहे. आणि हे ऊर्जेचं रूपांतरण एका ऊर्जेतून दुसऱ्या ऊर्जेमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हरित ऊर्जेच्या दिशेने आपण जर बघितलं प्रकरण 5 इयत्ता 10वी मध्ये, तर पहिली विद्युत ऊर्जा निर्मिती आपण बघितलेली आहे आणि ती म्हणजे औष्णिक विद्युत निर्मिती. आता या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये आपण जर पाहिलं तर पर्यावरणाचं थोडंफार या ठिकाणी नुकसान होऊ शकतं. आपण मगाशी बघितलेलं आहे की जी मनोऱ्यामधून जी वाफ बाहेर पडते, वातावरणामध्ये जी बाहेर वाफ जाते, त्या वाफे विषारी वायू आपल्याला पाहायला मिळतात. आणि ते म्हणजे कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, त्याचबरोबर सल्फर डायऑक्साईड आहे आणि त्याचबरोबर काही कण, कार्बनचे अर्धवट जळालेले जे काही कण आहेत, सूक्ष्म कण, तेही या मनोऱ्यातून, या टावरमधून बाहेर पडले जातात वातावरणामध्ये आणि त्यामुळे वातावरणाचं थोडंफार या ठिकाणी नुकसान या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रानं होऊ शकतं. शिवाय कोळसा ही भूगर्भातली आपली नैसर्गिक साधन संपत्ती आहे. कोळसा हा काही पूर्णपणे आपल्याला कायमस्वरूपी पुरणारा नाही. हे साठे संपत आलेले आहेत. भूगर्भामध्ये कोळशाचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. हे जीवाश्म इंधन आहे आणि हे जीवाश्म इंधन कधी ना कधीतरी संपणार आहे. आणि म्हणून औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र हे थोडंसं या ठिकाणी आपल्याला मर्यादित स्वरूपाची विद्युत ऊर्जा निर्माण करण्यासाठी वापरली जाते. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा भाग आपण या ठिकाणी पाहिला. धन्यवाद.